सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेलं युद्ध, त्यांच्यातील तणाव. आणि काही तज्ज्ञांच्या मते हीच परिस्थिती अशीच सुरू राहिली तर ही मोठ्या प्रादेशिक युद्धाची सुरुवात ठरू शकते, बहुधा विश्वयुद्ध. पण हा संघर्ष नेमका सुरू का झाला? इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आजचा नाहीये. याची सुरुवात जवळपास 40-45 वर्षांपूर्वी झाली. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि या क्रांतीनंतर इराणमध्ये नवं इस्लामिक सरकार सत्तेत आलं. या सरकारने इस्रायलला मान्यता देण्यास सक्त नकार दिला आणि आपला प्रमुख शत्रू म्हणून घोषित केलं. तेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यात राजकीय, लष्करिक आणि विचारसरणीचा तणाव सतत वाढत गेला. गेल्या अनेक वर्षांमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे हल्ले केल्याचे आरोप देखील केले जातात. म्हणून हा संघर्ष आज अचानक सुरू झालेला नसून तो अनेक दशकांपासूनचा संघर्ष आहे. आणि या संघर्षामागचं आणखी एक मोठं कारण म्हणजे इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम. इराण दावा करतो की तो अणुऊर्जा फक्त वीज निर्मितीसाठी वापरतो, पण इस्रायल आणि अमेरिकेला भीती आहे की इराण अण्वस्त्र तयार करेल. जर इराणकडे अणुबॉम्ब आले तर ते इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरू शकतो. इराण आणि इस्रायल यांच्यात थेट युद्ध फार कमी वेळात झालेत, पण अनेकदा या संघर्ष इतर संघटनांद्वारे अप्रत्यक्षपणे चाललाय आणि यालाच प्रॉक्सी वॉर म्हणतात. मध्य पूर्वेत काही संघटना आहेत ज्या इस्रायलच्या विरोधात काम करतात आणि त्याला इराण समर्थन करतं असा दावा केला जातो. उदाहरणार्थ हिजबुल्ला, हमास, हौतीस या संघटनांमुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव फक्त 2 देशांपुरती मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण मिडल ईस्टमध्ये पसरतो, मध्य पूर्वेत पसरतो. या संघर्षात अमेरिकेची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिका हा इस्रायलचा सर्वात मोठा मित्रदेश मानला जातो. तो इस्रायलला लष्करी आणि आर्थिक मदत देतो. पण अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव देखील अनेक दशकांपासूनचा आहे. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर इराणमधील काही तरुण विद्यार्थ्यांनी तेहरानमधील अमेरिकेच्या दूतावासावर ताबा घेतला आणि त्यावेळी अमेरिकेचे तब्बल 52 राजनैतिक अधिकारी एका वर्षाहून अधिक वेळेसाठी अटकेत ठेवले गेले होते आणि या घटनेला इराण हॉस्टेज क्रायसिस म्हणून ओळखलं जातं. या घटनेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध खूपच खराब झालेत आणि आजही त्या तणावाचा प्रभाव दिसून येतो.